मला हिटलर करायला आवडला असता, पण निर्मात्यांचा खर्च वाढला असता. मिशी तर ठीक आहे, पण विगही वाढला असता. मला वाटतं ह्याचंही तेच आहे, नाही का रे बाबा? हां, माझंही सेम आहे. निर्मात्याचा खर्च वाढला असता कारण मला गोरा करावा लागला असता. मी तर निर्मातीच आहे. मला तर जेंडर चेंज करायला लागलं असतं. त्यामुळे नाहीच. Ich bin Adolf Hitler. फायनली मुक्कामपोस्ट बोंबिलवाडीचं स्क्रिप्ट लिहिलं ना, तेव्हा आम्ही असं विचार करत होतो की मग आता हिटलर मग परदेशी तर नको होता, आपल्याला महाराष्ट्रातलाच हवा होता हिटलर. मग हिटलर कोण असा विचार जेव्हा केला तेव्हा पहिलं नाव आमच्या डोळ्यासमोर प्रशांत दादांचं आलं होतं. तिने मला म्हटलं तू हिटलरचा रोल कराल का तुम्ही? म्हटलं हिटलरचा रोल मी कसा करणार? कुठल्याच अँगलने दिसत नाही ना मी हिटलर. हुबेहूब हिटलर आहात. हो, पण ते नंतर झालं. बाळसेदार हिटलर. सेटवर आम्ही अतिशय किती नंबर होतो रे आपण? बरं, सांगेल तसं उठ तर उठ, बस बोल तिथे बस. बोल. अबोल काहीच नाही का? आजाळू अबोल होय. मितभाष. नाही, माझ्या या गोष्टीवर खरंच विश्वास नाही. पण नाही नाही कुणाचंच अरे, नाहीये. नाही, आनंदी कुणाचंच वैभव नाही. मागले. आता हळूहळूचं मेकिंगचं फुटेज बाहेर येईल ना, हा. तेव्हा तुला कळेल. मी विशाल परदेशी आणि माझ्यासोबत एक कलावंत अभिनेता आनंद इंगळे, जे असल्यानंतर अँकरची मुळात शोमध्ये गरज पडत नाही. म्हणजे ते तसंच काहीसं सेटवरती आनंदच्या उपस्थितीत झाल्याचं बघायला मिळालं असेल. हा, म्हणजे काही क्षणाला ह्याने एकाला सांगितलं होतं बाजूला घेऊन, तुम्ही हसू नका त्याच्या विनोदाला. हा. हसलात की त्याला चेव येतो. तुम्ही नका हसू त्याच्या विनोदाला. तुम्ही तुमच्यातला प्रेक्षक मारून टाका. इतकं हां, कारण त्याला मॉब दिसला की तो नाही, मग तो कुणाचा ऐकणार, कुणाच्या बापाचा ऐकणार नाही तो. मला हिटलर करायला आवडला असता, पण निर्मात्यांचा खर्च वाढला असता. मिशी तर ठीक आहे, पण विगही वाढला असता. मला वाटतं ह्याचंही तेच आहे, नाही का रे बाबा? हां, माझंही सेम आहे. निर्मात्याचा खर्च वाढला असता कारण मला गोरा करावा लागला असता. मी तर निर्मातीच आहे. मला तर जेंडर चेंज करायला लागलं असतं. त्यामुळे नाहीच. Ich bin Adolf Hitler. फायनली मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा, म्हणजे जेवढा इतिहास मी जाणून घेतलेला, पहिल्यांदा एक गोंडस हिटलर पाहिलाय भाऊ मी. फायनली तर मंडळी, तुमच्या लक्षात आलेलं असेल, आज मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा मुक्काम आहे न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये. आणि या मुक्कामाच्या निमित्ताने मैफल, गप्पा आणि या चित्रपटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कॅप्टन ऑफ द शिप तुमच्यापासून सुरुवात करतो. हिटलरला तर आपल्याला ऐकायचंच आहे, पण 24 वर्ष पूर्ण झालेली आहे. मला आठवतं 2001 मी 11वीला होतो आणि तेव्हा मी हाऊसफुलचा बोर्ड या नाटकाला लागलेला बघितला आहे. पण नाटकावरनं चित्रपट, पुलाखालनं बरंच पाणी गेलेलं आहे. काय म्हणजे कसं जमलं आहे सगळं? ते काही काळापासून डोक्यात शिजत होतं आणि आपल्याच नाटकाचा आपण चित्रपट करू शकतो का, आणि मुळात नाटकाचा चित्रपट करायचं म्हणजे काय करायचं, काय नवीन कल्पना लढवायच्या, कसं नवीन लेखन करायचं, ज्यांनी नाटक पाहिलं आहे त्यांना कसं वाटायला पाहिजे की अरे खूपच वेगळं आहे. तर अशा पद्धतीची सगळी काळजी घेत त्याचं लेखन झालं आणि सुटकेचा निश्वास सोडला की चला हे यशस्वीपणे आपण माध्यमांतर करू शकलेलो. अर्थात त्याच्या पाठीमागे अजून एक काय प्रेरणा होती आणि त्यापैकी एक प्रेरणास्थान इथे बसलेलं आहे. बरं, बाजूला. हां, कारण ते ते हलवत होते सतत, हां, सारखं? कारण हे स्थान सतत मला सांगायचं की आपण परत एकदा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी करूया, नाटक करूया, परत ओपन करूया. तेवढं 10-12 मुख्य पात्र असलेलं नाटक आज करणं, ते सगळं गणितच खूप वेगळं आहे. आज 2001 साली ते शक्य होतं. तर म्हटलं नाही रे, आपण करूया ना. नाही कधी करूया, काय करूया, कधी करूया, काय कसं करूया. मग अखेर एक दिवस मी म्हटलं की चला आपण चित्रपट करूया त्याचा. आता ते डोक्यात बसलं मग की झालं का, कुठपर्यंत झालं, काय झालं, कधी होणार. तर त्या प्रेरणास्थानामुळे अखेर आम्ही ते लिहून पूर्ण केलं आणि आज आता तुमच्या भेटीला येत आहोत. वा, मग काय मागलं नाही, तुमचं गारानं कबूल झालं म्हणायचं मग तेव्हा. गाराणं नाही, हे पहिलं नाटक व्यावसायिक माझं आणि परेशचं, किंवा त्या नाटकात जे लोक सगळे होते त्यांचं पहिलंच नाटक होतं व्यावसायिक. आणि ते चमूचे पहिले नाटक. आणि तेव्हा मी आलो होतो मुंबईमध्ये की आपण बघूया काय मिळतंय का, आणि नाही समजा काही बरं मिळालं तर आपण परत निघून जायचं, असा एक झोन होता माझा 1 वर्षासाठीचा स्वतःला दिलेला वेळ. आणि हेच पहिलं नाटक मला मिळालं परेशचं, आणि ते धो चाललं 2 वर्ष. आम्ही 550 ऑलमोस्ट प्रयोग केले त्याचे. पण त्या नाटकाचा जेव्हा सिनेमा करायचा घाट घातला गेला,
आणि परेश म्हणाला की आपण सिनेमा करूया आणि मधुगंधाचा फोन आला की तू तू काम करतोयस त्यात वरवंटे काकाचं. सो मला आनंद झालाच, कारण आपण काहीतरी करतोय याचा. पण त्याहीपेक्षा मला असं झालं ना की नाटकाचा जेव्हा सिनेमा होतो आणि परेशसारखा जेव्हा हुशार आणि काय म्हणतो आपण त्याला क्रिएटिव्ह दिग्दर्शक जेव्हा असं करतो ना, तेव्हा त्याला त्यात काम करण्याची एक वेगळी मजा असते. प्रशांत सर पण सांगतील की तुम्हाला या संदर्भामध्ये. पण मला वाटतं की त्याचा सिनेमा होतोय आणि त्या नाटकात मी काम केलं होतं. मी ओरिजिनल कास्टमध्ये होतो. मी त्यातला एकही रिप्लेसमेंट न देता केलेले सगळे शो आहेत, मी आणि गीतांजली गणेश मयेकर. सो त्याच्यावरचा सिनेमा त्यात मी असणं क्रमप्राप्तच होतं. आणि खूप आनंदाची गोष्ट, कारण ते नाटक इतकं तुफान चाललेलं होतं. त्यातला ह्युमर वेगळा आहे. पुन्हा सांगतो, परेशचा ह्युमर हा खूप वेगळा आहे, त्याची शैली वेगळी आहे. सो त्या नाटकातनं प्रॉमिनंटली लोकांना ती कळली. पुढे आम्ही लग्न कल्लोळ पण केलं, त्यातही तेच होतं. पण मला वाटतं की बोंबिलवाडीने जे दिलं एक रंगभूमीला एक सशक्त चांगलं नाटक, त्याच पद्धतीने मला वाटतं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमासुद्धा चित्रपटसृष्टीला एक वेगळा चांगला आणि काय म्हणतो आपण वेगळा ह्युमर असलेला एक विनोदी सिनेमा आता परेशने आणि मधुगंधाने दिलेला आहे. परेश आणि मधुगंधा तुम्ही दोघं ज्यावेळेस एकत्र असतात तेव्हा तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या असतात. पण यंदा स्क्रिप्टमध्ये तू नव्हतीस, बरोबर ना, आणि निर्माता म्हणून तू उभी होतीस. पण मग हिटलर ठरवण्याच्या बाबतीत तुझा से कशा पद्धतीने होता? जेव्हा त्यांनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचं स्क्रिप्ट लिहिलं ना, तेव्हा आम्ही असा विचार करत होतो की मग आता हिटलर मग परदेशी तर नको होता, आपल्याला महाराष्ट्रातलाच हवा होता हिटलर. मग हिटलर कोण असा विचार जेव्हा केला तेव्हा पहिलं नाव आमच्या डोळ्यासमोर प्रशांतदादांचं आलं होतं. आणि जेव्हा प्रशांतदादांचं नाव आलं त्याच्यानंतर मग आम्हाला दुसरं कोणी तिथे पाहावे ना, आणि मग आम्ही प्रशांतदादांना अप्रोच केलं. मग कसं ठरवलं की हिटलर करायचं? हां, आता खरं सांगायचं तर 13 डिसेंबरला माझं शिकायला गेलो एक नाटक ओपन झालं. तर साधारणपणे आता वैभवला पण माहिती आहे की नाटक करायचं, एक व्यावसायिक नाटक करायचं एक 4-5 महिने. आता वैभवच पाहिजे असेल मला नाटकात, तर वैभवला एक 4-5 महिन्याचा वेळ देणं गरजेचं असतं की त्याचे काही कमिटमेंट्स असतील ते त्याने पूर्ण करावेत. असं एक पद्धत, या पद्धतीने मी काम करतो. तर मला माझ्या नाटकात ऋषिकेश शेलार हवा होता. त्यामुळे मी त्याला 4-5 महिन्याच्या आधीच सांगितलं की हे असं असं शेड्यूल आहे, ह्या तारखेला नाटक ओपन होणार आहे. त्याच्या आधी 1-1.5 महिना आपल्याला वाचन करायचं आहे, मग स्टँडिंग करायचं आहे, 30 दिवसाची स्टँडिंगचं शेड्यूल, 10 दिवसाचं रिडिंगचं शेड्यूल, असं सगळं त्याला दिलं होतं. आणि जेव्हा हॉल बुक करायला लागतो रिडिंगसाठी, त्याआधी मी अद्वैतला फोन केला की म्हटलं अद्वैत, हे सगळं आता शेड्यूल फायनल झालेलं आहे, तर आता आपल्याला मी आज हॉल बुकिंग करून टाकतोय, बरोबर, म्हणजे आपल्याला वाचन करायला मोकळे आपण. तर त्याने सांगितलं थांबा 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 सर, थोडा गोंधळ झाला आहे. म्हटलं काय गोंधळ झाला? अहो मी एक पिक्चर घेतला आहे. म्हटलं मला कधी बोलला नाही तू, पिक्चर कधी घेतला? नाही नाही आत्ता जस्ट एक 4-5 दिवसावर. कुठला पिक्चर आहे? नाही ते मधुगंधाचा पिक्चर आहे, परेश डिरेक्ट करतोय. अरे म्हटलं सांगायचं नाही का मला? आता हे सगळे आता बांधलेली मूठ आता कशी मोडणार? बरं, मग तर म्हणा नाही मी येतो तुम्हाला भेटायला येतो. मग तो नाट्यसंकुलमध्ये हिलाच घेऊन आला आणि त्याने मग एक एक असं हिने एक तारखा काढायला सुरुवात केली. आता तुझं रिडिंग या तारखेला आहे, 14 ते 18 आहे, बरोबर आहे. त्याच्या आधी तो मोकळा आहे ना? म्हटलं हो त्याच्या आधी मोकळा आहे. नाही मग शुक्रवार शनिवार रविवार त्याचा प्रयोग काय करतील? एक शुक्रवार कॅन्सल करता येतं का बघ ना? म्हटलं मी विचार करतो. मला शक्यतो माझं रिडिंग वाचवायचं होतं. रिडिंग ते शेवट असं बाहेर जाताना असं झालं की एक तर तिने माझा डिरेक्टर पळवला. ओके, त्यामुळे माझे जे रिडिंगचे दिवस होते त्यात मी मोकळा बसणार होतो. मग मी विचार केला मी मोकळा बसून काय करू? मी काय करू मोकळा बसून? तिने मला म्हटलं तू हिटलरचा रोल कराल का तुम्ही? म्हटलं हिटलरचा रोल मी कसा करणार? कुठल्याच अँगलने दिसत नाही ना मी हिटलर. हुबेहूब हिटलर आहात. हो, पण ते नंतर झालं. बाळसेदार हिटलर. मग तिने ते AI मध्ये दाखवलं मला, तुम्ही हिटलरमध्ये कसे दिसाल. मग मला थोडा इंटरेस्ट निर्माण झाला. मग तारखांवर बसलो. मग तारखा थोड्या ॲडजस्ट झाल्या, मग काही झाल्या. म्हणजे शेवट मुद्दा असा आहे की तिने पहिल्यांदा माझा डायरेक्टर पळवला. त्यानंतर मी असा विचार केला की मी का रिकामं बसू. आणि सगळ्यात तिसरी आणि सगळ्यात जी पहिली यायला पाहिजे ते या चित्रपटाचा दिग्दर्शक परेश होता. त्याचे मी सगळे पिक्चर बघितले होते. त्यामुळे त्याची टेकिंगची पद्धत किंवा बोंबिलवाडी पण मी बघितलं होतं. त्यामुळे एक स्वच्छ कॉमेडी खूप डेंजरस असते. विनोदी कलाकृती निर्माण करणं
हे अति खूपच डेंजरस गोष्ट असते. कारण आता मी कलाकार आहे, हाही कलाकार आहे, आपण हावरट असतो खूप. हा अजून एक लाफ्टर, मग अजून एक मिळतो का बघ, मग आता अजून थोडा हा एक्सटेंड होतो का बघ, हे सगळे आमच्या उंगल्या असतात. किती आम्ही वर्ष काम केले तरी. पण ह्याची काम करण्याची पद्धत मला माहिती होती, त्यामुळे मला स्वतःला इंटरेस्ट होता. बरं, मी काय हरिश्चंद्रच्या फॅक्टरीत मी बसू शकलो नाही, बसूच शकत नाही. ह्यात पण मी बसत नव्हतो, त्याने मला बसवलं आहे. त्याने मला, कारण मी ह्याच्यासमोर जेव्हा गेलो तेव्हा कोरी पाटी घेऊन गेलो होतो, काय लिहायचं ते लिही बाबा. मी सॉलिड विचार केला, ह्या असा करूया तर काही नाही. त्याने सांगितलं तसं मी काम केलं. आपले इनपुट्स जेवढे देता आले तेवढे मी दिले आणि अशा प्रकारे हिटलर झाला. बसवावं लागलं. नाही, बसवावं लागलं हे त्यांना त्याचं म्हणणं आहे, त्याचं म्हणणं आहे. आम्ही काय स्थापना करून टाकली होती. होय का? हो हो. आणि फक्त 10 दिवसांसाठी नाही तर आहे, आता हा चित्रपटच आहे. नाही, पण ही मधुगंधा म्हणाली तसंच ना, की यांना एकदा हिटलर दामले सर करतील का असं म्हटल्यानंतर दुसरं कोणी सुचलंच नाही ना नाव. हो. आणि आता ते नाही म्हटले तर आता मग कोण, म्हणजे हा विषय म्हटलं येऊच द्यायचा नाही, ते करायचंच. आणि मग त्याच्यासाठी वाटेल ते आम्ही, म्हणजे मी भावनिक आव्हानं सुद्धा केलेली. मनानी हळवे म्हणून ते केवळ हे झाले. नाही, मी जेव्हा दादांना विचारलं ना, तर पहिल्यांदा दादांनी मला गेल्या वर्षी एक मेसेज पाठवला होता, मला एक विलन करायचा आहे. मग मी त्यांना म्हटलं, दादा हिटलर करता. विलन बाकी आहे ना प्रश्न. तर हिटलर करता, जागतिक दर्जाचा विलन करा, ग्लोबल विलन करा. ते म्हणाले, मी कसा हिटलर दिसणार? तर म्हणलं नाही, करूया आपण ते. मग हळूहळू मी त्यांना ते AI मधले हिटलरचे फोटो वगैरे पाठवले, ते कसे दिसतील एवढं सगळ्यांनी ते कन्व्हिन्स झाले सिनेमा करायला. आणि 3 दिवस देतो म्हणाले, मला हवे होते 12 दिवस. मी हळूहळू निगोशिएट करतो. ते पॅरलली मी अद्वैतसाठी पण चाललो होतो, की अरे मग अद्वैतचे एवढे तारखा मला लागणार आहेत, पण मग मला असं सगळं आमचं नेगोशिएशन चाललं होतं. मग ह्यांनी जेव्हा मग मला म्हणाले 3 दिवसात संपव तू माझं काम. 3 दिवसात कसं काय संपवणार त्यांचं काम? मग म्हणाले, माझा पुण्याला प्रयोग आहे, तिकडे शूट करतो. असं सगळं आमचं बरंच चाललं होतं डिस्कशन. मग मी एके दिवशी परेशला घेऊन गेले आणि मग परेश बोलला दादांशी, आणि मग त्यांनी एक आवाहन केलं की तुम्ही विष्णुदास भावेंच्या रंगभूमीसाठी स्वतःला समर्पित करून घेतलेलं आहे. दादासाहेब फाळकेंनी पण आपली मराठी चित्रपट सृष्टी निर्माण केलेली आहे, त्याच्यासाठी पण तुम्ही थोडा वेळ दिला पाहिजे, असं भावनिक आवाहन केल्यानंतर प्रशांत दादा म्हणले, बस किती पाहिजे तुला? पण तू थांब, बोलायचा थांब, मी येतो, थांब, बोलायचा थांब, असं झालं. फायनली ठरलं की आता हिटलर प्रशांत असणार आहे म्हणून. पण मग प्रशांत, कसं तुझ्याकरता म्हणून कसा अनुभव राहिला हिटलर साकारणं? नाही, एकदा हिटलर करायचं म्हटल्यानंतर, एकदा सगळं ते फायनल झाल्यानंतर शेवटचा घाव तिने घातलं ती मिशी काढणे. हा म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे मी 87 साली एक चित्रपट केला होता, सगळीकडे बोंबाबोंब. त्यामध्ये निळू भाऊ, अशोक मामा अशी सगळी गँग होती आणि मी डान्स मास्टरचा रोल केला होता. आणि त्यावेळी मी मिशी काढली होती, म्हणजे 87 नंतर मी मिशी काढली होती डायरेक्ट 2024. त्यामुळे मलाही स्वतःला मी विदाऊट मिशी कसा दिसतोय मला माहीत नव्हतं. त्यामुळे मिशी काढल्यानंतर कोण रे तू असं झालं होतं. असं दिसतं. किती साधर्म्य बघा ना, सगळीकडे बोंबा बोंब, आणि आता बोंबिलवाडीसाठी परत दुसरी मिशी. वा, क्या बात आहे. जमून मिशी टू मिशी प्रवास, हा बोंब ह्या शब्दाशी खूप त्यांचं हे आहे. पण मिशी होती, छोटीशी का वाईने मिशी होती. हा, मिशी हिटलरची होती, हिटलरची मिशी होती. त्यामुळे मिशी हा एक वेगळाच एपिसोड होता. केस लाल झाले होते, लाल नाही काय पिंगट केले होते, ती काय तुम्ही भिंग लेन्स लावतात ते लेन्स लावलेले आहेत. त्यामुळे एक वेगळाच हिटलर मलाही स्वतःला बघायला मिळाला आणि करायला मिळालं. पण ते स्टेजवरती एका एनर्जीने असणं ते याच्यात पण दिसलेलं आहे. चला अभिमान घेऊन जपानला जाऊयात, कोण कोण येतंय माझ्याबरोबर वगैरे. ती काय आता वैभ्या काय किंवा मी काय किंवा आनंद इंगळे काय, आम्ही सगळे मनमी हे सगळे आम्ही नाटकवाले आहोत. त्यामुळे काय म्हणतो, बरं आहेस ना तू, आता आपल्याला जायचं तिकडे, असं आम्ही बोलायची सवयच नाही आपल्याला, नाही का. स्टेज दिसलं की मोठ्यानेच बोलतो आम्ही, आणि ॲक्शन म्हटलं की मोठ्यानेच बोलतो. ते खालच्या पट्टीत बोलताच येत नाही आपल्याला. त्यामुळे आम्ही सगळे एनर्जीवालीच लोक आहोत. त्या सगळ्या पट्ट्या तुटतात. मग सगळ्या पट्ट्या खूप त्याने थोड्या पट्ट्या खाली आणल्या आमच्या. पण मग वैभव, नाटकातनं अर्थात परेशने ते सगळे बदल पण केलेले. सिनेमा या माध्यमात ते समोर आणायचं म्हणजे त्या पद्धतीने ती गरज असते, ते करावं लागलेलं. पण काही जुन्या आठवणी नाटकाबद्दलच्या त्या तुला आत्ता शेअर कराव्याशा वाटतील, किंवा सेटवरती तुम्ही जेव्हाच एखादी जागा पकडण्याच्या बाबतीत चर्चा करत असाल तेव्हा नाटकात आम्ही हे असं केलं होतं आणि आता आपण हे असं करतोय, अशी काही चर्चा व्हायची? चांगल्या आठवणी रम्य नाही आहेत तशा. नाही, पण
बोंबिलवाडी करून 24 वर्ष झाली. आणि त्या नाटकाच्या सगळ्यांनी, मी आता गीतांजली आता आपल्या इथे नाही आहे, पण गीतांजलीला माझ्यापेक्षा जास्त त्या सगळे किस्से आठवतात त्या नाटकाचे. आम्ही 22 दिवसांचा दौरा केला होता. आता दौरे होत नाहीत नाटकाचे, आता एवढे दौरे होत नाही. पण 22 दिवसांचा आम्ही बोंबिलवाडीचा दौरा केला होता. मुंबई, जळगाव टू सलग नागपूरपासून खाली बीड, औरंगाबाद, सोलापूर असा करून आम्ही मुंबईत आलो होतो. 22 दिवसांचा दौरा. तर परेश नसायचा आमच्यावर दौऱ्यामध्ये, पण परेश नॉर्मली दिग्दर्शक असं सुरुवातीचे काही प्रयोग घेतच नाही असं ह्या अर्थाने घेतच नाही त्याला कोणी. त्याला नंतर. पण एक मला किस्सा आठवतोय बोंबिलवाडीचा. काहीतरी 70 एक प्रयोग झाले असतील. हा त्यामध्ये ते चाललं. 25व्या प्रयोगानंतर चाललं नाटक. 25 आम्हाला 100 रुपये नाईट होती सगळ्या कलाकारांना, सेम नाईट होती. 100 रुपये नाईट, 100 रुपये नाईट. आणि मग नंतर जसं नाटक चालायला लागलं तसं मग ते नाईट वाढवली. पण आम्हाला आठवतंय की त्या 70 प्रयोगानंतर कधीतरी हा मागे येऊन बसला होता आणि सगळे आत या. आम्ही सगळे आत गेलो. हा म्हणाला, मला वाटतं मी जे नाटक बसवलंय आणि तुम्ही जे सध्या करताय, तर याच्यात साधारणतः मांजर आणि वाघाचा डिफरन्स आहे. मांजर आणि वाघाचा डिफरन्स. ऍक्च्युली मांजर आणि कांगारू इतका तो डिफरन्स पडलेला होता. तुम्ही काहीच करत नाही आहात. संतोष, पुढचे सगळे प्रयोग कॅन्सल कर. 8 दिवस मला तालीम पाहिजे. यांनी प्रयोग कॅन्सल करायला लावले आणि याने बकायदा 8 दिवस आमची पुन्हा रिहर्सल घेतली. वाक्य, त्याचा तो ठाशीवपणा, त्याचं ते त्याने सगळं करून घेतलं पुन्हा आमच्याकडनं. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या कलाकृतीसाठी दिग्दर्शक किती ठाम असायला पाहिजे किंवा असतो. जसे चंदू सर पण आहेत आमचे, रादर चंद्रकांत कुलकर्णी. तर तो ठामपणा त्याच्याकडे तेव्हा होता आणि त्याने सगळ्यांकडनं ते करून घेतलं. तेच पुन्हा आम्ही सिनेमाच्या बाबतीमध्ये केलं. आता सिनेमाला तू तालमी कधी ऐकलेस का? पण आम्ही बाकायदा 15 दिवस तालमी केल्या आहेत. सिनेमाच्या तालमी केल्या आहेत. बर. आधी 3-4 दिवस वाचनं आणि त्याच्यानंतर अक्षरशः 10 दिवस तो येऊन सीन आम्हाला परफॉर्म करायला लावायचा. हा करा बरं, काय कराल तुम्ही आता इथे. मग तो त्याचा सेटअप करायचा आहे. ते हे असं, हे एंट्री, हा मग तू या विंगेतनं येशील, मग तू हे करशील, असं त्यांनी तालीम केली. तर मग ती वाक्य तोंडात बसायला सोपं झालं. काय आहे, त्याची एक विशिष्ट भाषा आहे आणि ती भाषा जाता जाता ती वाक्य नाही बोलतायत. तुम्हाला त्याचं रिदम पकडायला लागतो, नाही का, त्याचं सूर. उदाहरणादाखल आता उदाहरणार्थ त्या ह्याच्यातलंच काय वाक्य रे. हा, माझ्या मनात मटकीला आलेले मातृभूमी ममतेचे मोड म्लेंछ मोचन करूनच म्यान होतील. वा वा वा. म्हणजे किंवा जसा काही चिंचेच्या पानाच्या पत्राळ्या लावण्यात का वेळ आहे तुमच्याकडे. आता हे वाक्य म्हणायला तुला एक जाता जाता म्हणता येणार नाही वाक्य तुला. हे बरोबर. त्याला रिदम पकडायला लागतो, त्याचा खाशीवपणा लागतो, कारण ते स्वच्छ मराठी आहे ना, त्याचं स्वच्छ मराठी. बरोबर बरोबर. ते प्रमाण मराठी इतकं त्याचं भारी आहे, तर तुला ते तसं म्हण. आणि त्याची रिहर्सल पाहिजे. दामले सरांनी केलेलं आहे, मी नाटक केलेलं आहे. आणि आता ही नवीन पिढी आहे, त्यांना ही भाषा नाही, त्यांच्या जिभेला वळण नाही आहे त्या भाषेचं. बरोबर बरोबर. मग मनमीत असेल किंवा रितिका श्रोत्री असेल, प्रणव रावराणे असेल, ज्यांनी या पद्धतीचं नाटक नाही केलंय, सो त्या लोकांचा सुद्धा सूर सेट होण्यासाठी त्या दिवसांची मदत झाली. त्यामुळे सिनेमात बघ, कोणीही सिनेमाच्या बाहेरचं काम करत नाही, त्या शैलीच्या बाहेरचं काम करत नाही, गोष्टीच्या बाहेरचं काम करत नाही. आणि त्याचं कारणच ते आहे की त्याने तो सूर सेट करण्यासाठी त्याची मदत झाली. हरवलेलं कडून नव्हतं. सेटवर कोणी हरवलेलं नव्हतं. हा, करेक्ट. काय करायचं, आता काय करायचं असं कोणी नव्हतं. हा, किंवा अरे ह्याला जमलंच नाही, तू सिनेमा बघ, तुला कळेल मी काय म्हणतोय ते. नाही, आलं लक्षात. तू म्हणतोयस तसं ते अगदी नाटकाप्रमाणेच झालं सगळं काही. त्या फॉर्मॅटमध्येच झालं. पहिले रिडिंग झाली, मग स्टँडिंग झाली आणि मग शूट झालं. त्यामुळे तिथे सेटवर जाताना आम्हाला सगळ्यांना माहिती होतं आम्हाला काय करायचं आणि काय करायचं नाही. कारण रिहर्सलमध्ये असतानाच त्याने सांगितलं तुम्हाला जे काय सुचतं ते करा. ही वाक्य आहेत. तुम्हाला जे काय सुचतं ते करा. आपण काही कमी जास्त असेल तर आपण इथेच करून घेऊ. त्यामुळे आम्हाला ज्या काय ॲडिशन्स घ्यायचे होत्या, जे काय इनपुट्स द्यायचे होते, ते आम्ही सगळे रिहर्सलमध्ये दिले. सेटवर आम्ही अतिशय किती नंबर होतो रे आपण. नंबर सांगेल तसं, उठ तर उठ, बस अबोल 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 काहीच नाही. लाजाळू अबोल मितभाषी.
नाही, माझा या गोष्टीवर खरंच विश्वास नाही. पण नाही नाही अरे कुणाचाच नाहीये. नाही, आनंद इंगळे, कुणाचाच वैभव नाहीये. मांगले, आता हळूहळू मेकिंगचं फुटेज बाहेर येईल ना हा. तेव्हा तुला कळेल. नाही म्हणजे चर्चिल, वैभव मांगले, म्हणजे ज्या भूमिका ज्या पद्धतीने दामले होत्या. पण. हा, दामले पण म्हणजे शक्यच नाही. म्हणजे विनम्र वगैरे ठीक आहे, जे ठाई आहेच त्यांच्या, पण ते सेटवरती धमाल झाली नसेल असं नाहीच, म्हणजे झाली सहनशील, प्रचंड सहनशील आमची वाढली अंगातली सहनशीलता याच्यामुळे. पण काय गंमत काय असायची सेटवरती या सगळ्यांची? अरे खूप म्हणजे आता माझं कसं आहे, मी लेखक दिग्दर्शक असल्यामुळे खूप मी पुढच्या दृश्याची लगेच माझी जुळवाजुळव सुरू व्हायची. एक शॉट ओके झाला की त्यामुळे मी लगेच कामामध्ये मग्न असायचो माझ्या टीम बरोबर, आणि यांची इकडे धमाल चालू असायची, तर ती माझ्यापर्यंत फार पोचत नसे. त्यामुळे हां, त्यांची परस्पर खूप धमाल चाललेली, मला काहीतरी काय खूप हाशाचे आवाज ऐकू येतात, टाळ्यांचे आवाज ऐकू येत आहेत, ओरडा बेसिकली हा पुढचा शॉट लावायला गेला की पुढचे आता हा पुढचा शॉट असा आहे, हा असं सांगतो जायचं. मग आम्ही आमच्यात रिहर्सल करून नवीन ॲडिशन ह्याला काही सुचते मला असं, चला एक रिहर्सल करूया, आम्ही विथ ॲडिशन्स करायचो रिहर्सल. काय नाही, परत एकदा करूया. त्याला कळायचं नाही काहीतरी गडबड आहे, काहीतरी म्हणजे आम्ही वाक्य बोलतो पण ती लेखकाचीच असावीत इतक्या पद्धतीने आम्ही ती अशी सफाईपणे आम्ही, पण त्याला कळायचं नाही हे वाक्य आपलं नाही आहे, हे काहीतरी वेगळं वाक्य त्यांनी केलेलं आहे, ह्याचं वजन त्यांनी बदललेलं आहे, असं सगळं त्यांनी करून आता हे ठीक आहे, आता हे काढून टाका, आता ओरिजिनल आपण परत एकदा करूया, आणि मग वाटलं तर आपण ह्याच्यात ॲडिशन तुम्ही जे केलं ते करूया. बरं. असं करत करत शेवटी एक गोष्ट महत्त्वाची आहे, तोच रायटर आणि तोच डिरेक्टर असल्यामुळे आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त त्याने वाचली. त्यामुळे चित्रपट कसा असायला पाहिजे आणि कसा दिसायला, मुळात तो चित्रपट आहे, संवादपट नाही आहे. त्यामुळे तो चित्रपट कसा असायला पाहिजे ह्याची पूर्ण त्याला माहिती असल्यामुळे आम्ही कितीही शहाणपणा केला की आम्हाला सॉलिड येते वगैरे, हे असं व्हायला पाहिजे. अरे पण खूप वेळा त्यांनी केलेला शहाणपणा चित्रपटात मी ठेवलेला आहे, आणि जवळपास 50% ॲडिशन्स त्यांच्या मी राहू दिलेले आहेत चित्रपटात. पट्टा आहे तुला हे, ते उद्या तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल. याची देही याची डोळा. वैभवचं काहीतरी वेगळंच मत नाही, नेम लावलाय त्यांनी, त्याचं उद्या बघून त्याचं ठरणार बरंच काही. त्यानंतर तो बोलेल असं, त्यानंतर ते मत व्यक्त करतो. मी आनंद आज इथे नाहीये. मी कायम असं गेल्या वेळी ज्या वेळेस तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माझ्या शोमध्ये आलाय तेव्हा मी असं कायम म्हणतो की मी विशाल परदेशी आणि माझ्यासोबत एक कलावंत अभिनेता आनंद इंगळे, जे असल्यानंतर अँकरची मुळात शोमध्ये गरज पडत नाही. तसंच काहीसं सेटवरती आनंदच्या उपस्थितीत झाल्याचं बघायला मिळालं असेल. अनेक पुणेरी विनोद, ॲडिशन्स. जेव्हा जेव्हा तो नसायचा तेव्हा त्याची उणीव न भासू देणं हे जणू काही माझं व्रत आहे, अशा दृष्टीने लोक वागायचीच की, म्हणजे असं काहीच त्याला. हा म्हणजे काही क्षणाला ह्याने एकाला सांगितलं होतं बाजूला घेऊन, तुम्ही हसू नका त्याच्या विनोदाला, हसलात की त्याला चेव येतो, तुम्ही नका हसू त्याच्या विनोदाला. तुम्ही तुमच्यातला प्रेक्षक मारून टाका इतकं. कारण त्याला मॉब दिसला की तो नाही मग तो कुणाचा ऐकणार, कुणाच्या बापाचा ऐकणार नाही. तो गमतीशीर काही उदाहरणं देऊन ते सगळे विनोद करत असतो. पण या सगळ्याच्यात मला नवल असं वाटलं, बघ ना, म्हणजे 2001 मध्ये मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी तू केलं, ती जनरेशन, प्रशांत एक जनरेशन आहे, त्यानंतरची वैभव आणि आनंद यांच्या निमित्ताने असणारी जनरेशन, आणि तिसरी एक जनरेशन, म्हणजे 3 पिढ्या ना या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आल्यात. हो. आणि त्यामुळे ते सगळं एक वेगळं जमून आल्यासारखं वाटतं या सगळ्या. बरोबर. आणि म्हणूनच ते असं म्हणजे काय, बालकांपासून म्हातारांपर्यंत, कोतारांपर्यंत आणि सजीवांपासून निर्जीवांपर्यंत सगळ्यांना आवडणारं नाटक झालं होतं त्याही काळात. तर आता तसा हा चित्रपटही हो, बिलकुल काही शंकाच नाही. पण मग प्रशांत, तू हिटलर करतोय म्हणल्यानंतर आता तुझा म्हणून एक स्वतःचा प्रेक्षक वर्ग आहे जो कायम तुला फॉलो करत असतो, सोशल मीडियावरती असेल किंवा मग घरची मंडळी असतील, नातलग मंडळी असतील, किंवा कायम रोजच्या याच्यात भेटणारी लोक असतील. काय रिॲक्शन्स होत्या त्यांच्या? अरे बाप रे, मजा येणार आहे, ह्या काहीतरी वेगळं दिसतंय, कधी आहे. मुळात मला माझ्याकडून काही अपेक्षाच नाही आहेत हिटलर म्हणून मुळात, कारण मी सगळं त्याच्यावर टाकलेलं आहे, डिरेक्टर तो आहे. त्यामुळे आता मी अजूनही फायनल प्रिंट बघितलेली नाही. आता मी 1 तारखेला आपला जो
प्रीमियर आहे त्यावेळेस बघणार हां. आहे फर्स्ट टाईम. त्याचवेळी मला कळेल माझं काय मी केलंय, पण बरं केलंय असं बरेचसं असं चर्चा आहे. हो, चर्चा आहे. शक्यतो तो माझं अ मन आणि माझंच ब मन एकमेकांची चर्चा करताय की नाही नाही हे चांगलं झालं. काय कमाल आहे ना, म्हणजे गमतीशीर आहे तुमच्या सगळ्यांचं. म्हणजे तुम्ही याबद्दल बोलताना सुद्धा, पण नाही खरंच मी प्रेक्षक म्हणून जर मला विचारशील तर तो लुक जमून आलाय आणि ते सगळं छान वाटतंय, त्याच्यामध्ये उत्तम झालेलं आहे. जेव्हा स्वतःला काम करताना मजा येते, टीम पूर्ण बरं नाटक जसं टीमवर्क आहे तसं पिक्चर पण टीमवर्क आहे. त्यामुळे हे संपूर्ण टीमवर्क जे 10-12 जणांचं त्यांनी जमवलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. कळलं का? त्यामुळे आमच्या टीमवर्कमुळे हा चित्रपट चांगला होईल याची मला खात्री आहे. पण मग हा चित्रपट आता समोर येतो, या सगळ्या याच्यामध्ये तू तुझ्या नाटकाच्या तारखा कशा मॅनेज केल्या मग? केले आम्ही आता. तुझी पहिली प्रायोरिटी ती असते. केल्या काय मी जास्त प्रयोग कॅन्सल केले नाहीत, जेवढे होईल त्यात बसवत गेलो. जेव्हा अद्वैतचे शूटिंग असायचं तेव्हा मी गेला माधव कोणीकडेचे प्रयोग लावायचो. म्हणजे 1-2 प्रयोग कॅन्सल करायला लागले तिथे मी गेला माधव शिफ्ट केलं आणि अद्वैतला मोकळा करून, कारण एका लग्नाची पुढची गोष्ट मध्ये अद्वैत आहे, गेला माधवमध्ये अद्वैत नाही आहे. त्यामुळे मग ते प्रयोग कॅन्सल करून माधवचे प्रयोग लावले, त्याला मोकळा केला. कारण गंमत अशी होती की माझी स्टँडिंगची 18 नोव्हेंबर तारीख ठरली होती. त्याच्या आधी त्याचं काम संपू दे बाबा असं माझ्या डोक्यात होतं. एक तर त्याला पळवलेलं आहेच, निदान स्टँडिंगला तरी हातात येऊ दे म्हणून मी कर शूटिंग कर, पूर्ण करून घे शूटिंग, नको ते डोक्याला त्रास नको ते असं करून ते 31 ऑक्टोबरला आपला शेवटचा लास्ट डे झाला. पण ते पुढे गेलं असतं तर माझे वांदे झाले असते. त्यामुळे मी त्याला जितकं ॲडजस्ट करता येईल तेवढं केलं आणि ते सगळे प्रयोग मी माधवला फिरवले. त्यामुळे माझ्या तारखा ॲडजस्ट झाल्या, माझ्या जागा थोड्याशाच तारखा होत्या. कारण आमचा अनुभव कायम राहिला, तुला इंटरव्ह्यूला जरी विचारलं तर तुझी पहिली प्रायोरिटी तालीम, प्रयोग ह्या सगळ्या गोष्टींची असते. त्यामुळे ते सगळं ॲडजस्ट करून आपल्याला करावं लागतं. हो आजही तसंच आहे. आणि हो आजही तसंच आहे. तो शिरस्ता कायम आहे दामलेंचा, त्यात काही शंका नाही. पण मधुगंधा भलेही श्री दिग्दर्शक म्हणून काम करताय, पण निर्माता म्हणून काम करत असताना त्यांनी काही गोष्टी नाही असं नाही असं झालं पाहिजे अशी मागणी केली असेल, पण तुलाही काही गोष्टींना कात्री लावावी लागली असेल, असं घडलं? खूपदा रोज घडत होतं. सगळ्यात पहिल्यांदा त्याला नंबर ऑफ डेज खूप हवे होते, जे दिले मी ऍक्च्युली. पण काय हो नाही, त्याला त्याचे होकार नकार आपल्याला यायला पाहिजे ना. असं नाही कशाच नाही, काहीच गरज नाही माझ्या होकार नकाराची. काय द्वंद्व झालं निर्माता आणि जे बोलायचं असेल ते नाही तो अंतिम शब्द तिने सांगितलं ना दिले म्हणून. हो मग दिले ना, बरोबर आहे, दिले ना. हो. दर सिनेमानंतर आम्ही ठरवतो की हा तुझ्याबरोबरचा लास्ट सिनेमा आहे माझा. अच्छा, असं दर सिनेमानंतर एलिझाबेथ एकादशी पासूनची आमची कंटिन्युटी आहे. ह्या सिनेमात पण 2 वेळा झाले की हा तुझ्याबरोबरचा माझा शेवटचा सिनेमा. बस त्याच्यानंतर आता नाही. म्हणजे आधी आता ह्याच्यामध्ये एक डिपार्टमेंट कमी होतं आमचं भांडणाचं, जेव्हा आम्ही दोघेही लेखक असतो. सहलेखक म्हणून भांडण होतात, निर्माता दिग्दर्शक म्हणून भांडण होतात, नवरा बायको म्हणून होत नाहीत आमची भांडणं. बरं, आम्ही जेव्हा काम करायला लागतो तेव्हाच आमची भांडणं सुरू होतात. होय, आणि कडाक्याची भांडण होतात. म्हणजे नवरा बायको म्हणून होत नाहीत, नाही होत पण असं समोरासमोर सगळं ऐकतो. हो तो तिथं तर सगळं ऐकतो. नवरा म्हणून त्याला सगळं ऐकावं लागतं. पण इथे मात्र तुमचा द्वंद्व होतो. हो, तिथं दिग्दर्शक म्हणून खूप सॉर्टेड, ठाम आणि त्याचं विजन क्लिअर असतं. पण त्याच वेळी मला ना निर्माती म्हणून बजेटच्या बाबतीत क्लॅरिटी ठेवायला लागते. नाहीतर काय ना, मराठी प्रोफेशन मध्ये तू घुसला की तो कोणाचा ऐकत नाही, असं आहे. त्याच्यामुळे बजेट आपल्याकडे मराठी चित्रपटसृष्टी, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे, त्याची रिकव्हरी, या सगळ्या गोष्टींचा एक ताळमेळ पण घालायला लागतो. म्हणजे खूप क्रिएटिव्ह करायचं आहे, त्याचं विजन वगैरे सगळ्याला रिस्पेक्ट करते मी आणि मॅक्सिमम त्याला हवं ते देण्याचा प्रयत्न करते. पण एका पॉईंट नंतर थांबायला लागतं. म्हणजे तेव्हा मी पण निर्मातीच्या भूमिकेत असते. मग तिथे मी पण खूप कठोर निर्माती बनते की हे नाही होऊ शकत. कारण रिकव्हरी आणि ह्या सगळ्याची गणितं पण असतात आणि ते रिकव्हरीचा तुला तर माहिती आहे मराठी चित्रपटांची काय आहे. त्यामुळे आमचं ते दर ह्या सिनेमाला पण 2दा झालं. लेखिका नसल्यामुळे 3-4 वेळा व्हायचं राहिलं ते. मला तर काही आठवत नाही बाबा हे असं काही झालं.
म्हणजे बऱ्याच वेळेस असताना गृहिणी म्हणून घराला घर खावं पण हिशोबाला चूक राहावं. हा, तिथं तू हिशोबाला चूक होती, इथं निर्माता म्हणून तू काही गोष्टीला त्याला ऐकवलं पण असेल. पण मी खूप कमी खर्ची, म्हणजे माझ्यावर खर्च खूप कमी होतो. दिग्दर्शक म्हणून जो खर्च होतो ना माझ्यावर, म्हणजे मी चहा नाही, कॉफी नाही, दारू नाही, इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काही नाहीत, मानधन नाही, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज काही नाही. त्यामुळे मग म्हणून कमी खर्च होतो असा दिग्दर्शक असल्यामुळे असं तुझं हा, तो मी तिकडे मग मला वापरता येईल का असं हे करतो. माझ्या जागी जर दुसरा दिग्दर्शक असता तर हे खर्च झालेच असते ना. मग तर त्याच्याऐवजी मला मग 4 दिवस मिळतील का बाबा, असं मी घासाघीस करत असतो. वा. चला जाता जाता काही प्रश्न घेतो. मधुगंधा तुझ्यापासून, परेशची न आवडणारी गोष्ट. परेशची न आवडणारी गोष्ट, बापरे, एकच. मला असं वाटतं की तो खूप असं प्रिन्सिपलनी वागणारा माणूस आहे आणि दिलेला शब्द पाळतो. आणि तसं कोणी करत नसेल तर त्याला ते थोडंसं प्रिन्सिपली त्याला चुकीचं वागलं की त्याला ते आवडत नाही. आणि ॲनिमल क्रुएल्टी अजिबात त्याला आवडत नाही असं मला वाटतं. बरं, न आवडणारी गोष्ट म्हटली, न आवडणारीच की ॲनिमल क्रुएल्टी तुला आवडत नाही ना. अगं परेशची न आवडणारी गोष्ट त्याला काय अच्छा, मला परेशची न आवडणारी गोष्ट. अच्छा अच्छा, मला वाटलं परेशला न आवड. माझी परेशची जी आवडती गोष्ट आहे ना माझी, तीच परेश मधली न आवडती गोष्ट. हा, परेशचा पेशन्स आणि समंजसपणा हा मला खूप आवडतो, पण हाच मला कधी कधी आवडत नाही. त्याच्या पेशन्समुळे ना मग मला असं, मी खूप इम्पेशंट होते की अरे हे नको ना पेशन्स दाखव, आता बोल ना तू घड 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 घड, असं होतं माझं. म्हणजे नवरा बायको असताना नवरा डिरेक्टर म्हणून आमच्यामध्ये काही नाही. सेम प्रश्न तुम्हाला. हिची न आवडणारी गोष्ट एकही नाही. नाही? अरे वा वा, खरं बोलायचं मी खूप ठाम आहे याच्यावर. ठाई विनम्रपणा आहे. नवरा म्हणून, दिग्दर्शक म्हणून ठरवलं पेशन्स. आणि हे बोलताना त्याला भीती पण वाटत नाहीये. सर्वायवल मी सांगतो, परेश खरं बोलायचंय. खरंच बोलतोय मी. वैभवला दामलेंना काय सांगायचंय? दामले सिनेमासाठी, सिरियलसाठी तारखा काढत नाहीत, मुळात त्या माध्यमाकडे फार ते झुकत नाही, पण यंदा त्यांनी काढलं. पण त्यांना या सिनेमानंतर पुढे तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करा मोठ्या पडद्यासाठी, याबद्दल काही सांगायचंय का? हो, मी नक्की सांगेन त्यांना. म्हणजे आत्ताचा जो सिनेमा आहे आमचा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, त्यात दामलेंनी धमाल केलेली आहे आणि त्यांचा एक प्रेक्षक वर्ग आहे. त्याहीपेक्षा मला असं वाटतं की तो जो एक ऑडियन्स आहे जो दामल्यांना सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहे, तो ऑडियन्स या निमित्ताने पुन्हा दामल्यांकडे येईल. आणि त्यांना एक मला रिक्वेस्ट अशीच करायची आहे की तुम्ही खरं सर सिनेमा करा आणि तुम्ही अतिशय सुंदर, नाटकात तर अप्रतिमच आहात तुम्ही, पण सिनेमातही तेवढेच सुंदर तुम्ही असणार आहात पुढे. सो वेळ काढून नक्की तुम्ही सिनेमे करा. या प्रश्नांच्या आंदोलनात दामले प्रेक्षकांना आश्वासित करणार आहेत का, किंवा आश्वासन देणार आहेत का? हा सिनेमा केल्यानंतर पुढल्या वर्षात मी आणखीन एक सिनेमा करेन. नाही, खरं सांगू का की पिक्चर मला करायचंच नाही, अशातला काही भाग नाही आहे. फक्त काय असतं की इतकी वर्ष नाटकात, म्हणजे वैभवसुद्धा मला सहमत होईल की सुधारणेला वाव चित्रपटात नाही आहे, नाटकात आहे. स्वतःतल्या सुधारणेला वाव हा नाटकात आहे. कारण मी रोज प्रयोग करतो, आज माझं चुकलं किंवा आज एखादा पंच आला नाही किंवा वाजला नाही तर आम्हाला त्यात बदल करता येतो. चित्रपटाचं माध्यम आहे ना, हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि तो बाहेरून बघत असतो आणि 3-4 महिन्यानंतर तो चित्रपट लागणार आहे. त्यामुळे जर सामाजिक व्यवस्थेवर काही टीका टिप्पणी असेल किंवा एखादं मत असेल तर ते त्यावेळी लाईव्ह आहे की नाही हे बघायचा विचार असतो. त्यामुळे चित्रपट करताना एक वेगळ्या पद्धतीचा पेशन्स लागतो. नाटकात काम करताना एकदा सुरू झालं की राप 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 एकदम हे कट 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 कटमध्ये तेवढीच एनर्जी ठेवणं पुढच्या शॉटमध्ये जी आदल्या शॉटमध्ये होती, हे मेंटली फिट होणं तिथे, हे अवघड आहे. ही नंबर 1. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट करायला नाही आहे, पण तो चित्रपट लागेल की नाही इथपासून एक मनाची धाकधूक असते. म्हणजे ॲट धिस एज मी 20 दिवस 25 दिवस 15 दिवस वाया घालवू शकत नाही. बापरे, एवढं चूक आहे सगळं? हा, होऊ शकतं. मराठी चित्रपटात काही होऊ शकतं. म्हणजे चित्रपट शूट केल्याने लागतच नाही असंही होऊ शकतं. अशी परिस्थिती येऊ शकते. आता हा चित्रपट करण्याचं मुख्य कारण काय आहे? विश्वासार्हता. परेशचं डिरेक्शन उत्तम आहे, मधुगंधाचं प्रोडक्शन हाऊस चांगलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत. आणि चौथी गोष्ट, मी नाटकाचे प्रयोग कॅन्सल करून चित्रपट नाही करणार. ते ठरलंय, त्या बाबतीत कधी ते कॉम्प्रोमाइज करणार नाहीत. चला, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.
चला कॅप्टन ऑफ द शिपकडनं मी अपील घेतो चित्रपटाबद्दल. काय अपील करायचं? काय नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तर सर्व रसिक प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे की पहिला दिवस तुम्ही हसत आनंदात घालवा, म्हणजे पुढचे 364 दिवस आनंदात जातील एवढीच इच्छा. स्वतः थिएटरमध्ये या. जोपर्यंत तुम्ही थिएटरमध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही हा चित्रपट एन्जॉय करू शकत नाहीत आजूबाजूच्या लोकांबरोबर. चांगले प्रेक्षकांची एक फरमाईश आहे. म्हणजे मी दरवेळी दामले आल्यानंतर एकतर पल्लेदार संवाद ते त्यांच्याकडनं काहीतरी त्याबद्दल करून घेतो, किंवा एखादं गाणं येतं. तर तू पण ह्या सगळ्या गोष्टींना स्पर्श करून पुढे जाणारा माणूस आहे. काय चित्रपटात गाणी सुद्धा आहेत. तुला आवडलेलं गाणं कुठलं जे तुला आता म्हणून दाखवावं असं वाटेल का? कुठल्या सिनेमात एकच गाणं आहे आमच्या. हो, त्यातली काही वाक्य किंवा दुसरं एखादं गाणं तुला जाता जाता म्हणून दाखव. गायला पण आहे ते. मी ते इंग्लिश भाषा कठीण कितीही, कशी करावी क्रांती, नाटक करुनी जे दिस आणू, गोऱ्यांची गच्छंती, हा गोऱ्यांची गच्छंती, हा गोऱ्यांची गच्छंती. वा वा वा. किंवा सगळ्यांचे खूप धन्यवाद, शुभेच्छा. असेच वेगवेगळ्या भूमिकांमधनं, चित्रपटांमधनं आम्हाला भेटत राहा. हाच तो स्वार्थ आहे तुमच्याकडनं. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि या छानशा संवादानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.